नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. केरच्या मिनी डॅम आणि ब्रिजसाठी निधी उपलब्ध करून देणार, आमदार दीपक केसरकर यांचे आमसभेत आश्वासन. उपसरपंच तेजस देसाई यांनी वेधलं लक्ष. केर गावातील बहुप्रतीक्षित मिनी डॅम आणि मुख्य रस्त्यावरील ब्रिज या दोन महत्त्वाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केर गावच्या विकासाला आणखी एक महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता असून ग्रामस्थांमध्ये या आश्वासनामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. केर गावातील पाणी प्रश्न तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मिनी डॅम आणि ब्रिजच्या कामा मार्गी लागावीत यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच तेजस देसाई यांनी आमदार दीपक केसरकर यांचं लक्ष वेधलं. संबंधित अधिकाऱ्यांना लगेचच सूचना दिल्या. यावेळी माजी सरपंच प्रेमानंद देसाई, ग्रामपंचायत सदस्य निलेश देसाई, माजी पोलीस पाटील तुकाराम देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम देसाई, ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थ शंकर देसाई आदी यावेळी उपस्थित होते. आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन निधी मंजूर व्हावा आणि दोन्ही विकास कामांना लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी अपेक्षा केर ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. संकेश्वर येथील अग्निशामक ठाणा वतीनं सरकारी सामुदायिक आरोग्य केंद्र अमगनगी निडसोशी गेट येथे अग्निशामक ठाणा अधिकारी अण्णाप्पा रुद्र गौंडार आणि बाळाप्पा बडकुंद्रे शिवंदी वर्गाने अग्निशामकच्या घटना कशा घडतात याबद्दल उपस्थित नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवून जनजागृतीचं कार्य केलं. अग्निसंदेशाचं महत्त्व माहिती समजावून सांगितल्यानं समाजात अग्नीच्या दुर्घटना घडतेवेळी त्वरित नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक 102 101 08 333 27 38 92 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं. या कार्यक्रमाला डॉक्टर दत्तात्रय दोडमणी, डॉक्टर सिद्धांना ओंकार, डॉक्टर लक्ष्मी नांगनोरे, डॉक्टर सावित्री चौगुला, डॉक्टर सीमा गुंजाळ, डॉक्टर M नरसावर, बलराम शेख, नवर अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. DBC लाईव्ह न्यूजकरिता पांडुरंग पाटील, संकेश्वर. एमसँड प्रकल्प केर गावात होणार नाही, तुषार देसाई यांच्या निवेदनाची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली दखल. संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही थांबवण्याचे आदेश. केर गावात प्रास्ताविक असलेल्या एमसँड कृत्रिम वाळू प्रकल्पाचा केर आणि भुकेर्ली ग्रामस्थांनी एकमताने विरोध दर्शवल्यानंतर आता या प्रकल्पाबाबत महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. गावात एमसँड प्रकल्प नको असेल आणि गावाने एकमताने निर्णय घेतला असेल तर हा प्रकल्प होणार नाही असा स्पष्ट शब्द पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी निसर्गमित्र तुषार तुकाराम देसाई यांनी दिलेल्या माहितीत देसाई यांनी सांगितलं. केर गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती, नदी, जंगल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रस्ताविक एमसँड प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून केर आणि भेकुर्ली ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. ग्रामस्थांची भूमिका लक्षात घेऊन प्रकल्प रद्द करण्यासाठी निसर्गमित्र तुषार तुकाराम देसाई यांनी पुढाकार घेतला. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं. या निवेदनाची तसेच केर ग्रामस्थांच्या भूमिकेची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेतली. तुषार देसाई यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन केर गावातील परिस्थिती आणि ग्रामस्थांची भूमिका त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पालकमंत्री राणे यांनी तुम्हाला एमसँड प्रकल्प नको आहे ना, गावात एकमताने निर्णय घेतला आहे ना, मग हा प्रकल्प होणार नाही याचा आपण शब्द देतो असं स्पष्ट आश्वासन दिल्याने देसाई यांना सांगितलं. तसेच केर गावातील प्रास्ताविक एमसँड प्रकल्पासंदर्भात पुढील कार्यवाही थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राणे यांनी दिल्याचेही तुषार देसाई यांनी सांगितलं. ग्रामस्थांच्या एकजुटीला यश. एमसँड प्रकल्पाच्या विरोधात केर आणि भुकेर्ली ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आपल्या गावातील पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी भूमिका घेतली होती. ग्रामस्थांच्या या भूमिकेला आता पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं केरमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. केर गावातील निसर्ग, नदी, जंगल आणि भविष्यातील पिढ्यांचे हित लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकजुटीने एमसँड प्रकल्पाला विरोध केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांच्या भावनेचा आदर करून प्रकल्प होणार नसल्याचा शब्द दिला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही थांबविण्याचे निर्देश दिल्याबद्दल केर गावच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार अशी प्रतिक्रिया तुषार देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपा युवा मोर्चा वतीनं मांगेली धबधबा परिसरात साफसफाई.
भाजप युवा मोर्चा दोडा मार्गच्या माध्यमातून मांगेली धबधबा पर्यटन स्थळाजवळ युवा मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम आणि मांगेली जिल्हा परिषद शाळा आणि मांगेली माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीपजी मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गवस, मांगेली उपसरपंच सुनील गवस, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर सावंत, सरचिटणीस अंकुश नाईक, गुरुदास गवस, दिलखुश देसाई, उपाध्यक्ष विशाल नाईक, औदुंबर बांदेकर, रामेश्वर गवस, चिटणीस राजन सावंत, कृष्णा गवस, दोडामार्ग शहर अध्यक्ष ओमकार रेडकर, उपाध्यक्ष राज बोंद्रे, साटेली भेडशी शहर अध्यक्ष अरविंद धरणी, उपाध्यक्ष मंथन डिंगणेकर, धनंजय धरणी, प्रदीप गावडे, सुशांत घाडी, श्रेयस गवस, भीमसेन परब, नीरज लोके आणि युवा मोर्चा कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचा तरुण वैचारिकदृष्ट्या खूप परिपक्व आहे, सुहास घुमरे यांचं प्रतिपादन. आजचा तरुण हा वैचारिकदृष्ट्या खूप परिपक्व आहे, पण त्याने अति उत्साहात स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, कवी, गझलकार, साहित्यिक सुहास घुमरे यांनी व्यक्त केलं. सुहास घुमरे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर गोष्ट सांगून काव्य लिखाणासाठी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीनं 80व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निमंत्रित कवी आणि विद्यार्थ्यांचं कवी संमेलन तसेच निबंध स्पर्धाचं आयोजन ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथील गुरुकुल विभागात करण्यात आलं. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविधतेतील एकता या विषयावरील निबंध स्पर्धेत 126 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या निबंध स्पर्धेचं परीक्षक म्हणून निवृत्त शिक्षिका व साहित्यिका रजनीताई अहिरेराव यांनी हे काम पाहिलं. त्या आपल्या मनोगतात व्यक्त करताना म्हणाल्या की निबंध वाचताना कुठे बालपणाची निरागसता जाणवली, कुठे विचारांची प्रगल्भता दिसली, तर कुठे कल्पनाशक्तीशी मनाला सुखद धक्का दिला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या साध्या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं होतं. विविधतेतील एकता या विषयावरील निबंधातून तर आपल्या देशातील विविध भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा आणि विचार यांच्यातील एकात्मतेची सुंदर जाणीव अनेक विद्यार्थिनींना आपल्या शब्दात व्यक्त केली. प्रमुख पाहुणे साहित्यिक व पत्रकार पितांबर लोहार हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारतीय समाज व्यवस्था कुटुंबवत्सल आहे. यामध्ये आई वडिलांच्या सेवेला देवता समान महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचा हा एक संस्कार आहे. साक्षात परमेश्वराला हे युगानुयुग विठेवर उभे करण्याची ताकद या संस्कारात आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूरचे भक्त पुंडलिक आणि कमरेवर हात ठेवून युगानुयुग विटेवर उभे असलेले पांडुरंग होय. तसेच पितांबर लोहार यांनी 7 चल ही हिंदी रचना सादर केली आणि भाऊ बहिणीवरील आई बघ ना ही मराठी रचना सादर केली. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे या आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की ज्याप्रमाणे देश स्वातंत्र्य क्रांतीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान होतं, त्याचप्रमाणे देश स्वातंत्र्य क्रांतीमध्ये साहित्यिकांचीही खूप महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी त्यांच्या लेखणीची लढाई लढली व देशातील समाजात जागृत ठेवली. निमंत्रित कवी माधुरी विधाटे यांनी समर्थ भारत होने का रखते है अभिमान, निलेश शेंबेकर यांनी स्वातंत्र्याच्या दिव्य तिरंगा मनात कायम लहरत आहे. या युगात नवीन भारत व तेजाने तळपत आहे. माधुरी डिसुजा यांनी झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरिमहान, करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. सीमा गांधी यांनी तिरंग्याची शान राखूया, देशासाठी जगूया, स्वातंत्र्याची अमूल्य ज्योत पिढ्यानपिढ्या जपूया. हेमंत जोशी यांनी ब्रह्मांडातील एकमेव अन्न सुंदर रचना म्हणजे भारत, झाशी राणी आणि अहिल्या विरागना म्हणजे भारत. तानाजी एकोंडा यांनी सुंदर माझे घर गे, संतांचे माहेर ओव्या गाऊ मधुर. पांडुरंग यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कनाद गोडसे याने हे युका तू विसरलास का इतिहास तुझा. अर्चित केळकर यांचे मातृभूमीची मूर्ती आमच्या हृदय मंदिरात वसे. अमेय पानसरे याने आज गाऊया अभिमानाने या देशाचा इतिहास. अर्णव याने चापोलीकर अजिंक्य करूया जगातामध्ये आपला हिंदुस्थान. गार्गी तळोले हिने वचन भारत मातेला. सायली बोरमाळे हिने भारत माझा अभिमान. आनंदी कुलकर्णी या विद्यार्थिनीने माझी देशभक्तीची कल्पना. अशी रोकडे याने तूच माझा अभिमान. अद्विता वय होते 15 व या गिरीशकुमार वंदे मातरम गायल्यामुळं शिक्षा 15 फटके 17 होते व
ती कणकवला बरुआ वंदे मातरम गाता गाता प्राण तिने सोडला. सारंगे मुचरीकर मातृभूमीच्या इतिहासाची वर्णने दूरदुशी, भाषाभूषा परंपरा यामध्ये वाटे विविधता, पण हीच माझी देशाची खरी समृद्धता. या कार्यक्रमाचे ज्येष्ठ साहित्यिक शोभाताई जोशी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या संयोजनात राजश्री मराठे, श्रीरामदादा गुरुकुल विभागाचे शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी संयोजनास सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचं सुंदर व नेटकं सूत्रसंचालन स्वयंसिद्धाचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे यांनी केलं. आभार राजश्री मराठे यांनी मानले. निबंध स्पर्धेचा निकाल: इयत्ता 7वी प्रथम क्रमांक स्वरा रामदास काळे, द्वितीय क्रमांक आराध्या विष्णू कदम, इयत्ता 8वी प्रथम क्रमांक आरोही यशवंत काळे, द्वितीय क्रमांक स्वरांजली विक्रम केसवड, तृतीय क्रमांक अथर्व हेमंत जोगळेकर, इयत्ता 9वी शुद्धोधन योगेश भंडारी, द्वितीय क्रमांक कौशिका कपिल दामल, इयत्ता 10वी विश्वेश प्रशांत खैरनार, द्वितीय क्रमांक आनंदी जगदीश कुलकर्णी. जय घोष करा हो जय हिंदचा, जय घोष करा हो जय हिंदचा. 15 ऑगस्ट दिन हा स्वातंत्र्याचा.